नमस्कार सर. नमस्कार. ऋषिकेश निवृत्ती लोंढे, राहणार सिन्नर. बरं, आपण मिल्क चार्जरचा वापर करताय गाईसाठी, तर कधीपासून वापर करताय? हिचे आता 2 बकेट झाले माझे. मिल्क चार्जर आता ही ह्या विताला दुसरं वित आहे. तर चांगली दुधाला वाढली. बरं. 3 लिटर दुधाला चांगली वाढली. पण मग घरी तुपवून परत डेअरीला जाते. घरी तापवून मग डेअरीला दूध देतो आम्ही. बरं. चांगले तुपाला पण वाढली बस. आणि मिल्क चार्जरचं जे काय दूध आहे, तुम्ही म्हणता की जे काही लहान मुलं आहे तुमच्या इथे, हा, त्यांना तुम्ही देता? लहान मुलं पितात. एक तर माझा मुलगा दुधावरच आहे. दूधच घेतो पिताना. काय बदल जाणवत दुधाचा? दुधाचं काय दूध, आता ते दूध पिल्यावर तर बाकीची पोळी सुद्धा खात नाही. फक्त मिल्क चार्जर घरातले पण बाकीचे दूध पितात सगळे. दुधानी ना टेस्ट फरक पडला. गोडी वाढली दुधाची दुधाने, गोडी वाढते. दुधाची गोडीचं प्रमाण वाढलं. गायला पण मग काय आता सध्या नाही का लंपीचे जास्त केसेस चालू आहे. गाय सशक्त वाटली नाही कधी. तब्येत बरं, म्हणजे चांगली. आपल्या भागामध्ये लंपीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. हा, आजूबाजूला भरपूर ठिकाणी चालू आहे. ते तुम्ही मिल्क चार्जरचा वापर करताय, तर तुमच्या गायला लंपी संदर्भात काही समस्या नाही, नाही? काहीच नाही. कधी आलीच नाही समस्या दुसरी. बरं. डॉक्टर फक्त आवाज पुरतच बोलवतो. ते असं वेळेवर मास्क पण येतो तिचा. बाकी काही विषय नाही.